Dear students, today we continue the next article from the rotational motion, that is the moment of inertia of different type of bodies. या अगोदर वेगवेगळ्या टाईपच्या बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया काय काय लर्न केलं होतं बेटा आपलं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रॉड अँड बार, देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अँड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. म्हणजे एकूण 4 बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण ऑलरेडी लर्न केलेले आहेत. आता आपल्याला आज जे लर्न करायचं आहे तर कोणती बॉडी येतं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म सॉलिड स्पियर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए थिन युनिफॉर्म किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म सॉलिड स्पियर, या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि कोणत्या ॲक्सिसशी लर्न करायचं आहे? ज्या ऑलरेडी आपण लर्न केलेल्या वेगवेगळ्या ॲक्सिसशी. तर पहिलं असेल बेटा इथं ए, about an axis passing through its center of mass or diameter axis. पाय बेटा, अगोदरच्या याच्यामध्ये लक्षात येतं का सेंटर ऑफ मास होता आणि तोच ॲक्सिस कोणता आहे? डायमीटर. म्हणजे आता ही बॉडी जी असेल, म्हणजे इमॅजिन काय करायचं, सॉलिड स्पियर, लोखंडी गोळा फेकचा असतो ना तो लोखंडी गोळा, आयर्न बॉल आपण ज्याला म्हणतो, तो सॉलिड स्पियर आहे. आता इमॅजिन करा असा सॉलिड स्पियर आहे, याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आपण असा घेतला, हा सेंटर ऑफ मासमधून पास होतो, तोच डायमीटर असतो. म्हणजे इथं डायमीटरचा वेगळा आणि सेंटर ऑफ मासचा वेगळा असत नाही. ही इम्पॉर्टंट नोट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आता फिगर काढूया आपण. काढा प्रत्येकजण. फिगर काढल्यानंतर क्लिअर होऊन जातं. सॉलिड स्पियर या टाईपची ही बॉडी असेल अशा टाईपमध्ये. आता सॉलिड स्पियर, आता ही बॉडी जी असेल कम्प्लिटली आतून भरीव असेल बेटा. ही बॉडी जे सॉलिड स्पियर तुम्हाला जे दाखवत आहे मी, तर ही बॉडी कशी असेल? आतून पूर्ण अशी भरीव असेल. सॉलिड स्पियर आपण म्हणत आहे, हॅलो स्पियर नाही. तर याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन जो असेल तो कुठून पास झालेला आहे? ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटर ऑफ मासमधून. तर या सिमेट्रिक बॉडीचा हा सेंटर असेल. इथं मी दाखवलेलं आहे तुम्हाला, काढलात ना फिगर, तुम्ही सोबत काढा चला माझ्या. तर हा सॉलिड स्पियर आहे आणि या सॉलिड स्पियरचा सेंटर ऑफ मास जो असेल तो जॉमेट्रिक सेंटर आणि सेंटर ऑफ मास कोइन्साइड होता. आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झालेलं आहे? हे पास, हे ॲक्सिस ऑफ रोटेशन असं आपण घेतलं. हे पाय बेटा. आता हा ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटर ऑफ मासमधून पास झाला बेटा. ही बॉडी अशी रोटेट होणार आहे आणि याचा रेडियस जो घेतला आपण इथं, हा रेडियस सेंटरपासून ते इथपर्यंत, याला आपण कॅपिटल आर म्हणतो बेटा. हा कॅपिटल आर काय? रेडियस ऑफ सॉलिड स्पियर. आणि या बॉडीचं मास आपण किती घेतलेलं आहे? कॅपिटल एम. या बॉडीचं मास आपण किती घेतलेलं आहे? कॅपिटल एम. आणि ही बॉडी अशी रोटेट होत आहे. तर लेटेस्ट कन्सिडर युनिफॉर्म सॉलिड स्पियर. कन्सिडर अ युनिफॉर्म सॉलिड स्पियर ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर is rotating about an axis passing through its center of mass or diameter axis. आता बघा बेटा, असं जरी तुम्ही घेतलात ॲक्सिस, कोणताही डायमेट्रिकली अपोजिट एंड, डायमीटर हा असा असू शकतो, असा असू शकतो, असा, कशाही टाईपचा डायमीटर. आणि डायमीटर आणि सेंटर ऑफ मास
3 डायमेन्शनल बॉडी, सॉलिड स्पियर हे 3 डायमेन्शनल बॉडी आहे आणि 3 डायमेन्शनल बॉडीमध्ये सेंटर ऑफ मास आणि डायमीटर ॲक्सिस एकच असतो. म्हणून इथं 2 वेगवेगळे नाहीत, हे इम्पॉर्टंट नोट तुम्ही लक्षात घ्या. आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तर तो किती असेल, तर तो तुम्हाला गिवन बाय दी मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया of a solid sphere, moment of inertia of a solid sphere of mass capital M and radius capital R. Mass capital M and radius capital R is rotating about an axis, passing through its center of mass or diameter is given by, म्हणजे हा प्रत्येक बॉडीचा तुम्हाला सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आतापर्यंत प्रत्येक बॉडीचा घेतला आपण, तो गिवन बाय काय असेल बेटा, आय सी और आय डी दोन्ही सारखाच आहे. आय सी और आय डी इज इक्वल टू 2/5 mr². किती आलं आहे, 2/5 mr². हे लक्षात ठेवा. आणि करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन, दी करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन, corresponding radius of gyration about this axis of rotation, is IC or ID is equal to mkd square किंवा mkc square, mkd square or mkc square. हे इक्वेशन फर्स्ट आणि इथं इक्वेशन सेकंड. आता बेटा हे दोन इक्वेशन इक्वेट करा. नाव इक्वेटिंग इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड, कारण लेफ्ट साईड दोन्हीच्या सारखेच आहेत तर राईट साईड सेम असले पाहिजे. तर इथं येईल बेटा mkd स्क्वेअर इज इक्वल टू 2/5 mr². m आणि m कॅन्सल झालं, m आणि m कॅन्सल झालं अँड देअरफॉर kd स्क्वेअर इज इक्वल टू 2/5 mr² आणि kd स्क्वेअर अपॉन r² इज इक्वल टू 2/5 आणि kd अपॉन r इज इक्वल टू √2/5. So that you must remember corresponding radius of gyration about this axis of rotation. या दिलेल्या ॲक्सिस ऑफ रोटेशनसाठी करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन हा जो फॉर्म्युला आहे बेटा अत्यंत इम्पॉर्टंट फॉर्म्युला पुढे न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी, म्हणून त्या रेक्टँगलमध्ये टाकून दिलेला आहे. हा फॉर्म्युला तुम्ही इथं लक्षात ठेवा. आता हा कोणत्या ॲक्सिसची झाला आपला, अबाउट व्हॉट ॲक्सिस, ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास और डायमीटर ॲक्सिस. आता नेक्स्ट जो मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा बेटा याच बॉडीचा, तर बी इथं मी घेतो अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू टेंजेंट इन अ प्लेन और टू द प्लेन. आता अगोदर आपण जे लर्न केलं होतं ना, इन अ प्लेनचा वेगळा, टू द प्लेनचा वेगळा, सेंटरचा वेगळा, डायमीटरचा वेगळा. पण सॉलिड स्पियर आणि हॅलो स्पियर, आता याच्यानंतर सॉलिड स्पियर लर्न केलं त्यानंतर आपण हॅलो स्पियरसुद्धा लर्न करणार आहे. तर या दोन बॉडीला
4 मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ॲक्सिस नाही, 2च वेगळे ॲक्सिस, एक सेंटरचा आणि डायमीटरचा सेम असतो आणि दुसरा टँजंट इन अ प्लेन ऑर टू द प्लेन सेम असतो. कसा असतो सांगतो. अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू टँजंट in a plane or to the plane in a plane or to the plane सेम येते बेटा. आता पहा तुम्हाला मी इथं हा सॉलिड स्पियर असा घेतला आपण, तर हा सेंटरमधून पास झालेला ॲक्सिस ऑर डायमीटर बेटा. आता या ॲक्सिसला पॅरलल ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन ऑर tangent to the plane. Tangent in a plane or tangent to the plane. H is equal to capital R. हा सेंटर मधला आणि हा tangent IT or I small t. In a plane or to the plane. हा असा सॉलिड स्पियर असेल बेटा. हा असा जो असेल तो सॉलिड स्पियर हे आता सेंटरमधून पास झालेला हा जो ॲक्सिस आहे तो कसा आहे, सेंटरमधून पास झालेला हा ॲक्सिस आणि हा टँजंट टू द प्लेन ऑर टँजंट इन अ प्लेन ऑर टू द प्लेन. तर आता आपल्याला हे 2 ॲक्सिस कसे आहेत, हा इन अ प्लेन आणि टू द प्लेन सेम. तर हे तुम्हाला अगोदर क्लिअर करतो मी इथं. पहा बेटा, आता अशा टाईपचा आपण सॉलिड स्पियर बॉल इमॅजिन करा. आयर्न बॉल लोखंडी गोळा असेल, सॉलिड आतून भरीव असलेला, तर त्याच्या सेंटरमधून पास होणारा एक ॲक्सिस. आता असं जर तुम्ही इमॅजिन केलात, हा सेंटरमधून पास झालेला ॲक्सिस आणि हा जस्ट टँजंट, हा जस्ट टच टू द सरफेस म्हणजे टँजंट असा घेतलात तर हा असा डायमीटर. इन अ प्लेन आणि टू द प्लेन सेम येतो बेटा. इन अ प्लेन ऑर टू द प्लेन सेम आहे. तर आता विच प्रिन्सिपल वी यूज हिअर, कोणतं प्रिन्सिपल यूज करता येतं आपल्याला बेटा इथं सांगा बरं मला. by the principle of parallel axis, by the principle of parallel axis, by the principle of parallel axis आपण इथे घेतलं बेटा. का घेतलं पॅरलल ॲक्सिस थेरम, कारण हे 2 पॅरलल आहेत एकमेकांना. ॲक्सिस दोन्ही पॅरलल असेल तर पॅरलल ॲक्सिस थेरम आहे. काय बेटा पॅरलल ॲक्सिस, IO इज इक्वल टू IC प्लस EMH². आलं ना लक्षात. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस जास्त ठिकाणी यूज करतो आपण. हेअर IO इज इक्वल टू IT और I कॅपिटल T. कोणता आहे आपला, इन अ प्लेन आणि टू द प्लेन सेम असल्यामुळे कोणताही सिम्बॉल तुम्ही यूज करा. आणि बेटा IC बरोबर सेंटरमधून पास होणारा किंवा डायमीटरचा एकच मोमेंट ऑफ इनर्शिया आणि परत आपल्याला इथं स्मॉल h इज इक्वल टू कॅपिटल R. 2 पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती आहे, हे एक ॲक्सिस आणि हा दुसरा ॲक्सिस, या 2 पॅरलल ॲक्सिसमधलं जे डिस्टन्स आहे, या 2 पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स आहे ते किती आहे, h. What is h? Where h is the distance between 2 parallel axes. Where h is the distance between 2 parallel axes. आता बेटा परत आपल्याला चला ठेवून टाका किमती. ज्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत या ठिकाणी, त्या किमती जर ठेवून टाकलात तर फॉर्म्युला येतो अबाउट an axis passing through tangent in a plane or to the plane. तर बेटा I small t is equal to 2/5 mr². ही कशाची किंमत आहे सांगा बरं मला. 2/5 mr² ही कशाची किंमत आहे, सेंटरमधून पास होणारा और डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड स्पियर प्लस. आता हे पहा IC ची किंमत ठेवली मी इथं.
आता पुढे एम एच स्क्वेअर प्लस कॅपिटल एम एचच्या ठिकाणी आर, बरोबर आहे का? दोन पॅरल ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती आहे आपल्याला इथं? एच इज इक्वल टू आर. अँड देअर फोर काय एलसीएम काढा तुम्ही, काय येईल? 7/5 एम आर स्क्वेअर. आय टी इज इक्वल टू 7/5 एम आर स्क्वेअर. टँजंट इन अ प्लेन ऑर टँजंट टू द प्लेन. इन अ प्लेन आणि टू द प्लेन हे दोन्ही फॉर्म्युले सेम आहेत. आता करस्पॉन्डिंग, आता याला आपण इक्वेशन थर्ड म्हणू बेटा. ती करस्पॉन्डिंग a radius of gyration, corresponding radius of gyration about this axis of rotation is, corresponding radius of gyration about this axis of rotation is काय देणार? I small t is equal to m kt square. That is equal to हे फोर्थ झालं m kt square. कॅपिटल M टोटल मास ऑफ द बॉडी. K रेडियस ऑफ गायरेशन kt, रेडियस ऑफ गायरेशन कोणत्या ॲक्सिसला आहे सांगा? रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द about the axis, radius of gyration about the axis tangent to the plane or in a plane. लक्षात येतं का बेटा? टँजंट इन अ प्लेन और टू द प्लेनचा तो रेडियस ऑफ गायरेशन आहे. करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन अबाउट अन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन ऑर टू द प्लेन. आता हे दोन इक्वेशन लेफ्ट हँड साईड सारखेच आहेत. फ्रॉम इक्वेशन थर्ड अँड फोर्थ, फ्रॉम इक्वेशन नंबर थर्ड अँड फोर्थमध्ये बेटा सांगा इक्वेशन नंबर थर्ड आणि फोर्थचे लेफ्ट हँड साईड सारखे असेल तर राईट हँड साईड मस्ट बी सेम. मग इथं येतं बेटा एम के टी स्क्वेअर इज इक्वल टू 7/5 एम आर स्क्वेअर. ही एम आणि एम कॅन्सल अँड देअर फोर के टी इज इक्वल टू रूट ऑफ 7/5 रूटच्या बाहेर आर. आणि करस्पॉन्डिंग के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर, इथं के टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर कोइफिशियंट ऑफ एम आर स्क्वेअर हा 7/5. न्यूमरिकल जेव्हा आपण सॉल्व करतो अशा वेळेस के टी स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते? 7/5. तर या सॉलिड स्पिअरचे मोमेंट ऑफ इनर्शिया दोन वेगवेगळ्या ॲक्सिससाठी आपण लर्न केलेलं आहे. एक सेंटर आणि डायमीटरचा सेम असतो, सेंटर आणि डायमीटरचा सारखाच असतो, आणि दुसरा टँजंट इन अ प्लेन आणि टू द प्लेन सेम. काय असेल सेंटरचा? लक्षात ठेवा 2/5 एम आर स्क्वेअर, 2/5 एम आर स्क्वेअर. आणि अबाउट द टँजंट इन अ प्लेन ऑर टू द प्लेन 7/5 एम आर स्क्वेअर, 7/5 एम आर स्क्वेअर. आणि या दोन्हीमध्ये रिलेशन जर काढायचं असेल तर काय येईल बेटा? दोन्हीचं इक्वेट केलात म्हणजे रेशो घेतलात, रिलेशन बिटवीन, पुढचा पॉईंट ऑब्जेक्टिव्हसाठी रिलेशन बिटवीन आय सी अँड आय स्मॉल टी इज आय स्मॉल टी अपॉन आय सी इज इक्वल टू 7/5 एम आर स्क्वेअर डिवायडेड बाय 5 बाय सेंटरचा किती आला होता? 2/5 एम आर स्क्वेअर. चला बेटा आता इथं काय आलं? 7/5 एम आर स्क्वेअर, 7/5 एम आर स्क्वेअर गेट्स कॅन्सल अँड दॅट इज इक्वल टू 7/2 एम आर, 7/2 आलं. आणि मग आय स्मॉल टी इज इक्वल टू 7/2
आय सी. म्हणजेच कोणता मोमेंट ऑफ इनर्शिया? टँजंट इन अ प्लेन ऑर टू द प्लेन. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन ऑर टू द प्लेन ग्रेटर दॅन सेंटर. इन अ प्लेन ऑर टू द प्लेन ग्रेटर दॅन सेंटर. सो दॅट धिस आर्टिकल जे होतं बेटा हे छोटंसं तर आपण इथं कंप्लीट केलेलं आहे. आता पुढे सॉलिड स्पियर आपण झालेलं आहे. तर नेक्स्ट बॉडी आपण लर्न करणार आहे सॉलिड स्पियरच्या ऐवजी हॅलो स्पियर. म्हणून आता पुढचं आर्टिकल जे असेल तर नोट करा तुम्ही. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म सॉलिड स्पियरच्या ठिकाणी काय टाकणार आपण? हॅलो स्पियर. हॅलो स्पियर. चला बेटा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए हॅलो स्पियर अबाउट एन ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए हॅलो स्पियर अबाउट एन ॲक्सिस passing through its center or diameter axis. पहिल्यांदा तर बेटा आता दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात आला असेल. पहिला अगदी ए पॉईंट यातला परत म्हणजे कोणत्या ॲक्सिसमध्ये काढायचं आहे? सेंटर किंवा डायमीटरला. म्हणून इथं लिहा अबाउट ॲन ॲक्सिस passing through its center of mass or diameter axis. About an axis passing through its center of mass or diameter axis. चला बेटा आता सॉलिड स्पियर आणि हॅलो स्पियरमधला तुम्हाला लक्षात येईल फरक. हा जो असेल हा सेंटर असेल. या सेंटरपासून हा रेडियस आणि या बॉडीचं हॅलो स्पियरचं मास किती असेल या काढा. फिगर काढा. हॅलो स्पियर. हॅलो म्हणजे आतून पोकळे असलेलं बेटा. सॉलिड स्पियर म्हणजे भरीव असतं आणि हॅलो स्पियर म्हणजे आतून पोकळे असते. म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन त्याचं जे असतं हा फरक दोन्हीमधला. हा कोणता झालेला आहे? हॅलो स्पियर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॅलो स्पियर आणि अगोदरचा सॉलिड स्पियर होता. आता परत मी तुम्हाला काय सांगितलं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी बॉडी अबाउट द सेंटर ऑफ मास इज गिवन. डिराईव्ह करायची गरज नाही, तो डायरेक्ट तुम्हाला दिलेला आहे. म्हणून इथं काय the moment of inertia of a hollow sphere of mass capital M and a radius capital R is rotating about an axis passing through its center of mass or diameter axis. काय असेल बेटा? इज गिवन बाय IC or ID इज इक्वल टू. हां आता टेक्निकली लक्षात ठेवायचं तो 2/5 दिलं होतं बरोबर आहे. इथं येतं बेटा 2/3 mr². काय आलं? 2/3 mr². सॉलिड स्पियरचा 2/5 असेल आणि इथं 2/6 असेल mr². आणि इक्वेशन नंबर याला आपण फ्रेशली बॉडी घेतल्यामुळे याला 1 देतो. करस्पॉन्डिंग आता रेडियस ऑफ गायरेशन आपण काढूया. पण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए हॅलो स्पियर अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास और डायमीटर ॲक्सिस 2/3 mr². आणि सॉलिड स्पियरचा किती आहे? थोडंसं तुलना करू आपण. IC इज इक्वल टू 2/5
mr². हा सॉलिड आणि हा हॅलो. आय हॅलो EH आणि सॉलिड ES म्हणतो बेटा. कोणता ग्रेटर? सेम मास आणि सेम रेडियस घेतलं तर ऑब्वियसली 2/3 म्हणजे 0.66 आलं ना, आणि 2/5 म्हणजे 0.4 आलं. म्हणजे हॅलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्ती असतो सॉलिड स्पिअरपेक्षा. परंतु अनेकांना काय वाटतं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्पिअर ग्रेटर वाटतो. म्हणजे मिसअंडरस्टँडिंग. म्हणजे आपल्या याच्यामध्ये माइंडमध्ये सॉलिड स्पिअर प्रोव्हाइडेड दॅट मास आणि रेडियस सेम दोन्हीचा, सॉलिड स्पिअर आणि हॅलो स्पिअरचा मास आणि रेडियस सारखा असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया हॅलो स्पिअरचा जास्त असतो बेटा. हॅलो स्पिअरचा जास्त का असतो? कारण डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आहे ते ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून दूर दूर अंतरावरती आहे. म्हणून तुम्हाला इथं या दोन्हीमधले तुलना मी सांगितली. किती आलं? IC or ID is equal to 2/5 mr². The corresponding radius of gyration about this axis, the corresponding radius of gyration, a radius of gyration about this axis of rotation is, about this axis of rotation is काय येईल बेटा सांगा बरं मला? ID is equal to mkd². ID is equal to mkd². याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणलात. तर परत काय करायचे? दोन इक्वेशन इक्वेट करा. नाव इक्वेटिंग इक्वेशन नंबर 1 and 2. लक्षात आलं की बेटा? काय इक्वेट केलं? लेफ्ट हँड साईड या दोन्ही इक्वेशनच्या सारख्या असतील तर राईट हँड साईड मस्ट बी सेम. आणि मग इथं mkd² इज इक्वल टू 2/3 mr². हे m आणि m कॅन्सल, तर kd इज इक्वल टू √2/3r आणि kd² अपॉन r² कोइफिशियंट ऑफ mr² येतो आणि ती व्हॅल्यू 2/5 kd² अपॉन r² म्हणजेच ही व्हॅल्यू असते बेटा नेहमी. कोइफिशियंट ऑफ mr² ची व्हॅल्यू असते आणि ती नेहमी kd² अपॉन r² म्हणजे k² अपॉन r². मी तुम्हाला प्रत्येक बॉडीला वेगवेगळं असतं म्हणून ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. तर हे झालं हॅलो स्पिअर. हॅलो स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा आणि त्याचा रेडियस ऑफ गायरेशन इन टर्म्स ऑफ रेडियस. रेडियस ऑफ गायरेशन इन टर्म्स ऑफ रेडियस आपण लर्न केलं बेटा. आता त्यानंतर अबाउट, आता दुसरा ॲक्सिस कोणता असेल? सॉलिड स्पिअरचा कोणता घेतला होता? अबाउट अन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन आर टू द प्लेन. अबाउट अन ॲक्सिस टँजंट इन अ प्लेन आर टू द प्लेन. तर बेटा इथं पुढे जे असेल तर अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स टँजंट इन अ प्लेन, इट्स टँजंट इन अ प्लेन आर टू द प्लेन. That is passing through its tangent in a plane. हा B पार्ट असेल. टँजंट इन अ प्लेन R टू द प्लेन. इन अ प्लेन R टू द प्लेन हे दोन्ही सारखेच असेल. इन अ प्लेन R टू द प्लेन. अलग लक्षामध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन चेंज केला बेटा. म्हणजे सेंटरचा तुम्हाला दिलेला आहे. हा तुमचा हॅलो स्पिअर, हा सेंटरचा तुम्ही IC म्हणा किंवा ID म्हणा. आणि कोणत्या ॲक्सिसची काढायचं आहे आपल्याला? ॲक्सिस ऑफ रोटेशन असा इथून पास झाला टँजंट बेटा. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन याला IT म्हणू. आणि दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती? R. IC आणि हे IT काढायचं आहे.
काढा, फिगर काढा. आय सी आणि आय टी हे दोन्ही तुम्हाला क्लिअर झाले पाहिजे. तर आता दोन्हीमध्ये तर कोणता थेरम यूज करायचा? बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस यूज करायचं बेटा. काय यूज करायचं? कारण सेंटर आणि टँजंट इन अ प्लेन हे दोन्ही ॲक्सिस कसे आहेत? पॅरलल आहेत एकमेकांना. आणि दोन्ही ॲक्सिस पॅरलल आहेत आणि इन अ प्लेन आणि टू द प्लेन सेम ॲक्सिस आहे. म्हणून बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस, बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. सांगा बरं बेटा काय रे? बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. What is the principle of parallel axis? IO is equal to IC plus MH square. IO is equal to IC plus MH square. Here IO is equal to IT and IC is equal to 2/3 MR square and H is equal to capital R. H is equal to capital R. राईट? हां, चला तर ठेवा बरं किमती. या इक्वेशनमध्ये इथं जे इक्वेशन दिसत आहे तुम्हाला, या इक्वेशनमध्ये आय ओच्या ठिकाणी काय ठेवायचं बेटा? आय स्मॉल टी इज इक्वल टू व्हॉट इज आय सी. आय सीची किंमत 2/3 MR स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एचची किंमत किती घेतली आपण? R MR स्क्वेअर. अँड दॅट इज इक्वल टू काय? दॅट इज इक्वल टू हिअर 5/3 MR स्क्वेअर. बरोबर आहे? काय घेतलं मी? सांगा. LCM काढला. 2/3 MR स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर याची ॲडिशन जर केलात तर किती येते ॲडिशन? दॅट इज आय टी इज इक्वल टू 5/3 MR स्क्वेअर. 5/3 MR स्क्वेअर. आता बेटा परत करस्पॉन्डिंग रेडियस ऑफ गायरेशन, दी करस्पॉन्डिंग radius of gyration, corresponding radius of gyration about this axis of rotation, is the corresponding radius of gyration about this axis of rotation is काय येतं? I small t is equal to MKT square. आलं का लक्षात? What is KT? A radius of gyration about this axis of rotation. रेडियस ऑफ गायरेशनची किंमत प्रत्येक ॲक्सिसला वेगवेगळी असते. आता या ॲक्सिस ऑफ रोटेशनला रेडियस ऑफ गायरेशनची किंमत काय घेतली? KT. आणि इक्वेशन नंबर 4 आलं बेटा. दिस इज इक्वेशन नंबर 4. आता परत आपल्याला काय करायचं? इक्वेट करा. फ्रॉम इक्वेशन सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फ्रॉम इक्वेशन थर्ड अँड फोर्थ काय येतं बेटा? MKT स्क्वेअर इज इक्वल टू 5/3 MR स्क्वेअर. M आणि M कॅन्सल आणि इथं येईल KT स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर इज इक्वल टू 5/3 आणि KT अपॉन R इज इक्वल टू रूट ऑफ 5/3 अँड दॅट इज KT इज इक्वल टू 5/3 रूटमध्ये R. म्हणजे प्रत्येक ॲक्सिस ऑफ रोटेशनला वेगवेगळा रेडियस ऑफ गायरेशन असतो बेटा. आणि मग हे जे इक्वेशन आपण इथं काढलेलं आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया
टँजंट इन अ प्लेन ऑर मोमेंट ऑफ इनर्शिया टँजंट टू द प्लेन, हे दोन्ही सारखेच असतात. आतापर्यंत किती फॉर्म्युले आपण लर्न केले माहिती आहे? आय थिंक 3 फॉर्म्युले फ्रॉम रॉड अँड 3 फॉर्म्युले फ्रॉम बार. 3 आणि 3 6 झाले. रिंगचे मोमेंट ऑफ इनर्शिया 4, सेंटर, डायमीटर, टँजंट इन अ प्लेन, टँजंट टू द प्लेन, 4 झाले. हे 4 आणि ते 6 10. आणि डिसचे मोमेंट ऑफ इनर्शिया, डिसचे परत 4, सेंटर, डायमीटर, इन अ प्लेन आणि टू द प्लेन, असे 14 फॉर्म्युले किती 4 बॉडीसाठी झाले होते. आता परत याचे किती आज 4 फॉर्म्युले, 14 आणि 4 18 फॉर्म्युले आपले झाले. कोणते 4 झाले आज? सॉलिड स्पिअरचा सेंटरचा किती आहे 2/5 mr², आणि टू द प्लेन म्हणलं ऑर इन अ प्लेन परत त्याच्यात mr² ॲड करायचं. 2/5 mr² प्लस mr², 7/5 mr². हे सॉलिड स्पिअरला झालं. आता हॅलो स्पिअरला काय येतं? सेंटरचा 2/3 mr², तिथं 2/5 होता, इथं 2/3 mr² प्लस mr² टँजंट इन अ प्लेन ऑर टू द प्लेनसाठी परत mr² ॲड करायचं बेटा. तर किती आलं ते 5/3 mr². हे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले वेगवेगळ्या टाईप ऑफ बॉडीसाठी, वेगवेगळ्या टाईप ऑफ बॉडीसाठी. आता बेटा याच्यामध्ये रिलेशन काय येतं? या दोन जे इन अ प्लेन ऑर टू द प्लेन आणि सेंटरचा रिलेशन बिटवीन IC अँड IT. तर IT अपॉन IC इज इक्वल टू, सांगा फॉर्म्युला, टँजंट इन अ प्लेन ऑर टू द प्लेन, काय रे 5/3 mr². 5 आपल्याला जो दिला होता ना सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया हॅलो स्पिअरचा काय 2/3, 2/3 होता, आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर 2/3 mr² आणि हे 5/3 mr² डिवायडेड बाय काय घेतलं बेटा आपण? सॉलिड स्पिअरचा आणि हॅलो स्पिअरचा 2/3 mr². हा इन अ प्लेन ऑर टू द प्लेन आणि हा सेंटरचा. या दोन्हीमध्ये कॉमन mr²/3 mr²/3 कॅन्सल आणि डायरेक्टली आपण 5/2. तर I स्मॉल t इज इक्वल टू 5/2 IC. तर नेहमी लक्षात ठेवायचं सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिस्ट असतो आणि वेगवेगळ्या ॲक्सिसची जास्त असतो. इथं सुद्धा 5/2 म्हणजे किती झालं 2.5, म्हणजे 2.5 टाइम्स सेंटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला, म्हणजे 2.5 पटीनं. 2.5 म्हणजे 2.5 पटीनं जास्त मोमेंट ऑफ इनर्शिया या बॉडीचा येतो. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया सेंटरचा दिला तर वेगवेगळ्या ॲक्सिसचा आपल्याला काढता येतं बाय द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऑर परपेंडिक्युलर ॲक्सिस. म्हणून आज आपण काय केले, सॉलिड स्पिअर आणि हॅलो स्पिअर या दोन बॉडीचे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर ऑर डायमीटर अँड देन इन अ प्लेन ऑर टू द प्लेन हे कम्प्लीट केलेलं आहे बेटा. आता याच्यानंतर नेक्स्ट पिरियडला आपल्याला दुसरी बॉडी आहे, ती बॉडी म्हणजे सॉलिड सिलेंडर आणि हॅलो सिलेंडर. सॉलिड सिलेंडर आणि हॅलो सिलेंडरचे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डिफरंट ॲक्सिस ऑफ रोटेशनला असतील, ते आपण नेक्स्ट पिरियडला लर्न करूया.